ऐका आपल्या माहीची लव्ह स्टोरी हळूहळू एक एक पाऊल पुढे चालली आहे. काय विचारू नको. हे चकित गपना. अरे गपरे काय नाही या. ए चकित तू सांग बरं काय ते, आम्हाला पण कळलं पाहिजे ना. वहिनींना मोरपीस वगैरे दिले आपल्या माईनं. फोर पीस अँड ऑल. शटाप यार. तिच्या मनात तसं काही नसेल तर उगाच पोपट होईल ना. अरे असा ना तो पोपट होईल, झाला तर मोरच होईल. अरे एवढ्या प्रेमाने तू मोरपीस दिलं आणि ते तिने स्वीकारलं, ते काही तिच्या मनात काही असल्याशिवाय स्वीकारलं का? हो रे, म्हणजे मलाही तसं वाटतं. मग आय मीन माझी गट फिलिंग सांगते की तिला मी आवडतो. हा फक्त आमच्यात तसं काही बोलणं झालं नाहीये एवढंच. अरे मग बोल ना, कधी स्वतःहून बोलण्याची वाट बघतोयस? कमवून यार माही, ती मुलगी आहे यार, ती कसं विचारणार आहे? नाही रे, आणि तसंही ती किती शाय आहे यार. हो ना, आमच्याशी सदा हाय हॅलो पण करत नाही ती, नुसतंच माही करत असते. हे ते बघा, ती आली. हे फक्त बघतच बसणार आहेस का? चला तर विचारूनच टाक. ही गपरी. अरे जा ना पटकन. नाही या, मी जाणार नाहीये. माही ए, नाही नाही ए, नाही नाही. परत जर त्या मुलाशी मला बोलताना दिसलीस तर तन्वी, ही मुलं उगाच काहीतरी. तन्वी ऐक ना, त्या दिवशी मला थोडं बोलायचं होतं आणि आज तन्वी 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 अगं तन्वी. हलकेच साद आली, हलकीच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली. ओठांवरे जरी रे, आतूर एक गाणे, सारे जरी आहे तसे अगदी जुन्याप्रमाणे. तू भेटशील नव्याने, तू भेटशील नव्याने. तन्वी, तन्वी काय झालंय? माझं काही चुकलंय का? माझं वागणं खटकलंय का तुला? मग काय झालंय? मगाशी तर बरी होतीस, माझं कौतुक करत होतीस, आणि आता अचानक? कुणी सर, कुणी मॅडम बोललेत का? ओरडले का कुणी? तन्वी, तन्वी, मला नाही सांगणार? सांगणार? काय रे? तन्वी, तुझं ओढ असू कुठे गायब झालंय? तू कितीही ठरवलंस ना, तरी तुझे डोळे खोटे नाही बोलू शकत. ते माझ्याशी तर नाहीच नाही.
माई, आय प्रॉमिस, मी इथून पुढे तुला सगळ्या गोष्टी सांगेन. पण आत्ता काय झालं हे प्लीज मला विचारू नकोस. तन्वी, अगं आत्ता काय झालंय हे कळल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसू शकत. प्लीज सांग मला. ठीक आहे, तुला जर हवंच असेल मी डिस्टर्ब राहावं तर नको सांगूस. माही, ऐक ना माझं प्लीज. मी म्हणाले ना तुला की मी इथून पुढे तुला सगळं सांगेन. इथून पुढे नाही, आत्तापासनं काय झालंय ते. माही, नको ना हट्ट करूस. ठीक आहे, नाही करत हट्ट. आणि आता यानंतर हक्कही नाही दाखवणार. तन्वी, एक सांगू, तुम्ही अजून काही कबूल केलं नसलं तरी तुमची मनं एकमेकात गुंतली आहेत हे कुणीही सांगेल. अगं, तुमच्यात पुढे जाऊन काही व्हावं असं वाटत असेल ना तर माझं एक ऐकशील? माहीला आत्ताच सगळं खरं खरं सांगून टाक प्लीज. इतकं सोपं आहे का ते? मित्र म्हणून सुद्धा खपत नाहीये तो आईला. मग हे प्रेम वगैरे तर खूप दूरची गोष्ट आहे. आई की माही, ह्या दोघांमध्ये एकाची निवड कशी करू मी? हे पुष्कर, चल हिची वाट लावूयात. 100%. हॅलो हॅलो, अटेन्शन एव्हरीबडी. सो गाईज, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शिक्षक दिन साजरा करणार आहोत. गौरी, बरं झाला तू फळ्यावर लिहिलं, नाहीतर यार माझ्या डोक्यातूनच गेलं होतं. ओके, सो आपण एक काम करूयात. यस. प्रत्येकाने इथे यायचं आणि आपापल्या आवडत्या प्रोफेसरची ऍक्टिंग करून दाखवायची. चालेल? येस. ओके, सो कोण करणार आहे पहिले? येस, गुड. ओके, पुष्कर काम. तर मुलांनो, आज आपण युरोपियन इतिहासातला एक भाग शिकणार आहोत. तर अर्थात येस एनीबडी? नीनाद सर, बसा बसा बसा. आजचे लेक्चर्स मजा करा. अरे गौरी, तू जा ना. गौरी गौरी, अगं पण तू कोणाची ऍक्टिंग करणार? हा, अरे ऑब्विसली अभिमन्यू सरांची. तर आज आपण शाहिरी काव्याबद्दल शिकणार आहोत. काय असतं शाहीर म्हणजे? कोण सांगेल मला? पण सर, शायरी तर उर्दू साहित्यात येते ना. अरे शांतता, शायरी बद्दल बोलतोय का मी? शायरी आणि शाहिरी
यातला फरक कळत नाहीये का तुम्हाला? लास्ट इयर मध्ये येऊन काय करताय काय तुम्ही? हा, आत्ताच्या आत्ता माझ्या वर्गाच्या बाहेर व्हायचं आणि आठवडाभर तोंड दाखवायचं नाही मला. आउट. पण सर सायलेन्स. वाह्यातपणा नकोय मला, नाही तर सगळ्यांनी वर्गाच्या बाहेर जायचंय. ए हे करायला येतं कॉलेजमध्ये? या अशा नकला करायच्या असतील ना तर ऍक्टिंग मध्ये जा. मराठी साहित्य हा विषय कशाला शिकताय? शिक्षक दिन संपेपर्यंत तुम्ही कोणावरही रागवायचं नाही. सर, तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर. आणि तुम्ही एक गोष्ट विसरताय, तुम्हाला तर शिक्षा झाली आहे ना सगळ्यांशी हसून आणि प्रेमाने बोलायचं. मग विसरलात तुम्ही? हे चुकीचं आहे. पण सर, आपल्याच कॉलेजमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी शिक्षक होतात, हो की नाही? हो की नाही सर? बरोबर आहे ना सर? चिडताय तुम्ही, तुम्ही परत चिडताय सर. तुम्हाला चिडायला अलाउड नाहीये सर. तुम्हाला शिक्षक दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. स्माइल. गरज नाहीये तुमच्या शुभेच्छांची मला. वर्गात बसलात, अभ्यास नीट केलात की पोचतील मला शुभेच्छा. आता जाऊन बसताय का त्याच्यासाठी प्रिन्सिपल सरांकडनं ऑर्डर घेऊन येऊ? येस येस सर. सॉरी सर. ए मम्मा, या वर्षीचा मखर ना आपण एकदम भारी करूया आता. हो चालेल ना. तू करशील ना मदत मला? म्हणजे काय, बघू ना. आता जाशील कॉलेजच्या नावाखाली बाहेर फिरायला? अरे मम्मा, तुझी ती नवीन चेन कुठे आहे मामाने दिलेली? नाही घातलीस? अगं ती पप्पांकडे दिली ठेवायला. लॉकरमध्ये ठेवतील ना ते. आणि मंगळसूत्र आहेच ना ऑलरेडी गळ्यामध्ये, कशाला दोन दोन गोष्टी घालायच्या? अच्छा, पण गणपतीत घालशील ना? तेवढंच 4 दिवस घातली जाईल आणि मामाला छान वाटेल ना बघून. हा बघू. गणपतीमध्ये आपल्याकडे किती लोकांचं येणं जाणं असतं. अगं बस कशाला महागाच्या गोष्टी घालून फिरायचं ना. यावेळेस गणपतीमध्ये कोण कोण होते आपल्याकडे काय माहिती. तिला बोलो. आणि देवा, मी कडी लावायची विसरली वाटतं. बोलो तिला बोलो. हो बोलो तिला. हो हो मॅडम, मी येते पण अजून वेळ आहे तुम्हाला. बोलो ना तिला. दादाला का? हो दादा येतो ना, पण मी आहे ना, मी घेऊन येते तुम्हाला जेवण. हा तिला बोलो. ती गणपती बाप्पा बोलो. गणपती येणार आहेत ना आपल्याकडे, येणार. तिला बोलो. तिला कुणाला बोलवायचं? तिला बोलो तिला. मम्मा, हा त्या तिला म्हणतायत म्हणजे दुसऱ्या कोणाबद्दल तरी बोलत असतील. अगं पण कोणाबद्दल बोलतात मला काहीच कळत नाही. तिला बोलो. ती येईल. तिला बोलो.
का त्या दिवशी आपल्या घरी आली होती मला मदत करायला, ती का? अहो त्या दिवशी नाही का तुम्ही गोळ्या घेतल्या होत्या, पाणी प्यायला तयार नव्हता, मग तिनं तिच्या हाताने तुम्हाला पाणी पाजलं, ती का? हा तिला बोलव, तिला बोलव तिला. कोणाबद्दल बोलताय? अगं तुला माहिती नाही त्या दिवशी तू नव्हती घरामध्ये. आपल्या ताई स्वयंपाकाच्या येत ना, तर माझ्या मदतीसाठी मी तिला बोलवलं होतं. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये काम करते ती. तिला बोलव. ती का? हो तिला बोलवणार आहे. बोलवलंय तिला. बोलवलंय. हो चला चला तुम्ही आतमध्ये चला. येणार आहे ती. चला बोलव तिला. येणार आहे. ती येईल, तिला बोलव. हो येणार चला. तिला बोलव. हो. तिला बोलवणारच आहे, पण दादानं तिच्यामुळे सणासुदीच्या दिवशी घरामध्ये काही गोंधळ नको घालायला. सारखा लोकांवर चिडचिड करत असतो. तिला बोलव तिला. हो मॅडम बोलवणार आहे तिला. हे करायला येता का तुम्ही कॉलेजमध्ये? हा, या अशा शिक्षकांच्या नकला करायच्या असतील ना, तर ऍक्टिंग साठी जायचं. मराठी साहित्य शिकायला काय येतंय? मग पुढे मग काय, मी त्यांना आठवण करून दिली. म्हटलं अहो सर, तुम्ही उगाचच चिडताय, तुम्हाला चिडायला अलाउडच नाहीये. मग त्यांचं लक्ष झालं, मग लगेच युटर्न. मग म्हणाले की हे असं वागलेलं मला अजिबातच आवडलेलं नाहीये वगैरे. मग परत चिडले. मग मी त्यांना परत म्हटलं अहो सर, आज शिक्षक दिन आहे, तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हणायला लागले की हे असं वागून मला काहीच होणार नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित वागलात, खूप अभ्यास केलात, तर तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील. अरे काय म्हणायचं या माणसाला, हसणं इतकं जड जातं ना त्यांना. पण तुझं खरं सांगू का, सर ना खूप छान हसतात. म्हणजे हसले की खूप गोड दिसतात. पण त्यांच्यासमोर काही हसणं होत नाही बघ. म्हणजे बघ ना, त्यांना जसं काही हसायला पैसेच पडतात असे वागतात रे ते. ते जर हसले तर काय बहार येईल, सगळ्या गोष्टी अशा एकदम कमाल होऊन जातील. कारण ते चांगले प्रोफेसर आहेत, हे तर खरं आहे. हा, मग जर ते हसले आणि त्यांनी हसून छानपणे शिकवलं ना, तर त्यांच्या स्टुडंट बरोबरचा बॉन्ड सुद्धा एकदम घट्ट होईल. आणि मग ना अभिमन्यू सरांसारखे प्रोफेसर मिळणं एकदम अशक्य होईल. पण सर हसतच नाही. खरं तर ना, सर हसले ना की त्यांच्या गालाला बारीकशा खळ्या पडतात. तुला माहितीये, त्यांच्या स्माइल मध्ये ना जादू आहे, जादू. इतके छान हसतात ते. ते जर हसले आणि असेच हसत राहिले तर त्यांच्या आयुष्यातले ना अर्धे निम्मे प्रॉब्लेम्स निघून जातील. पण त्यांच्याच्यानं ते काही जमायचं नाही. त्यांचं आपलं एकच, शिस्त म्हणजे शिस्त. अरे तुला काय झालं, त्यांचं कौतुक करते तर तुझ्या का पोटात दुखतंय? मागे बघ. मागे लोकांच्या नकला करण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येत नाही आयुष्यात. तुला काय वाटलं, असं हसून दाखवलं की झालं सगळं? हसून दाखवलं की सगळे प्रॉब्लेम सुटले? हे असं वरवरचं हसून तुम्ही लोक स्वतःलाही फसवत असता आणि इतरांनाही फसवत असता. आयुष्यात जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा त्याला तोंड द्यायला लागतं. हे असं दात दाखवून होत नाही काही. सॉरी सर. शिक्षक दिनही संपलाय आणि माझी शिक्षाही संपली. त्यामुळे उद्यापासून माझ्या रागाला सामोरे जायला तयार हो. डोसा गेले ते. आता आता काय,
काय करायचं सरांचं? त्यांच्याशी बोलणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. दगड कुठचे